पाटलांच्या लढाईमध्ये सांगलीचं मैदान कोण मारणार? सांगलीत विशाल की मशाल की भाजपचे संजय काका पाटील पुन्हा एकदा निवडून येणार? हे देखील पुढच्या काही तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे। सांगलीत तिरंगी लढत बघायला मिळतेय, तीही 3 पाटलांमध्ये। एक आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झालेले चंद्रहार पाटील, त्यानंतर विशाल पाटलांनी बंडखोरी केली कारण का ती जागा विशाल पाटलांना हवी होती, काँग्रेसने ती जागा लढवावी असं त्यांचं मत होतं किंवा काँग्रेसचंही मत होतं। त्यामुळे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली तर संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा भाजपने मैदानात उतरवले। अगदी म्हणजे 3 पाटलांच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याचीच आता चर्चा सुरू झालेली आहे। सांगलीकरांचा अंदाज वेगळा, एक्झिट पोलचा अंदाज वेगळा आहे, मात्र आता खऱ्या मतदारांनी कुणाला कौल दिला हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि थेट जाऊया सांगलीला, आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आता आपल्या सोबत आहेत। सरफराज, 3 पाटलांची लढत सांगलीत बघायला मिळतेय, सध्या पारडं कुणाचं जड आहे आणि मतमोजणीची तयारी सांगलीत कशा पद्धतीने करण्यात आली आहे? खरं तर सांगली लोकसभेसाठी अत्यंत चुरशीने अशी निवडणूक झालेली आहे। खरं तर 20 उमेदवार निवडणूक रिंगणात जरी असले तरी 3 उमेदवारांच्या मध्ये खरी लढत झालेली आहे। भाजपाचे संजय काका पाटील असतील, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील असतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, या तिघांच्यामध्ये खरी लढत झाली जरी असली तरी या ठिकाणी संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यातच खरी तुल्यबळ लढत झाल्याचं आता आपल्याला समोर आल्याचं पाहायला मिळतं आहे। सांगली लोकसभेसाठी जवळपास 62 ते 63% इतके मतदानाची नोंद झाली होती। गेल्याच्या वर्षीच्या म्हणजे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जरी 2 ते 3% या ठिकाणी मतदान घटलं असलं तरी गेल्या वेळी जी मतदान झाली होती तेच संख्या जी आहे ती यावेळीच्या निवडणुकीमध्ये नोंद झालेली आहे। त्यामुळे नेमकं कोणाचं पारडं जड असणार ह्याची चर्चा जी आहे ती पहिल्या दिवसापासूनच सुरू होती मतदानाच्या। त्यामुळे कुठेतरी संजय काका पाटील निवडून येणार की विशाल पाटील निवडून येणार याच्या पैजा देखील लागल्या होत्या। एक्झिट पोलच्या सर्वेमध्ये मात्र आता या ठिकाणी विशाल पाटील यांचं नाव जे आहे ते समोर आलेलं आहे आणि सांगली लोकसभा आखाड्यामध्ये पहिल्यापासून काँग्रेस आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट यांच्यात जी आहे ती वाद देखील झाला होता। काँग्रेसकडून प्रचार होत नसल्याचा आरोप देखील करण्यात आला होता आणि या एक्झिट पोलनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जो आहे तो वाद झाल्याचं आपल्याला समोर आलेला आहे। संजय राऊतांनी अगदी आम्ही गोट्या खेळत नाही अशा शब्दात जे आहे ते काँग्रेसला फटकारलं होतं। नाना पटोलेंनी देखील याला जोरदार प्रत्युत्तर देखील दिलेलं आहे। एकूणच या सांगली लोकसभाच्या आखाड्यामध्ये विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशीच खरी लढत पाहायला मिळाली। सहानुभूतीच्या जोरावर या ठिकाणी विशाल पाटील जे आहेत ते निवडून येतील असा जो आहे तो विश्वास जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येतोय आणि एक्झिट पोलचा जो तेव्हा एक्झिट पोलचा कौल देखील वेगवेगळा सांगतोय। सरफराज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।